स्वागत. मी रेखा बिगडे. आता आपण आहे आकुर्डीमधील डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स या ठिकाणी. आपण पाहतोय की या ठिकाणी एक्झिबिशन, आर्ट्स एक्झिबिशन या ठिकाणी चालू आहे. विविध सुंदर अशा कलाकृतींचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत प्रोफेसर डॉक्टर समंत मॅडम या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय सांगाल एक्झिबिशन? धन्यवाद मॅडम. सो हे जे एक्झिबिशन आहे हे मुलांचं आकृती ॲन्युअल आर्ट एक्झिबिशन आहे. सो ही जी वर्षभर मुलं काम करतात, जसं की सेमिस्टर 1, सेकंड, ऑड सेमिस्टर आणि इव्हन सेमिस्टरमध्ये जी मुलं काम करतात, तर हा त्यांचा अकॅडमिकचा पार्ट आहे. आणि हा त्यांचं हे आउटकम्स आहेत जे त्यांनी इथे डिस्प्ले केलेले आहेत. सो आउटकम्स म्हणजे त्यांनी जे ओरल शिकलेले आहेत, म्हणजे त्यांनी जे पूर्ण वर्षभर अचीव केलेलं आहे, आणि हे त्यांचं प्रेझेंटेशन आहे किंवा इंटरॅक्शनसाठी त्यांनी हे प्रेझेंट केले. तर या प्रदर्शनासाठी विविध कंपन्यांचे एचआर्स येतात आणि विविध कंपन्या इथे व्हिजिट करत असतात. पॅरेंट्स इथे येतात, पॅरेंट्स भरपूर मुलांचं कौतुक करतात. आणि तसंच पूर्ण कॅम्पसमधले बाकीचे स्टुडंट जे आहेत, वेगळ्या स्ट्रीमचे स्टुडंट्स आहेत, ते पण येऊन ह्या इथे मुलांचं कौतुक करत असतात. तर ह्या प्रदर्शनाचं एक आपण सांगायचं म्हटलं तर हा जो कोर्स आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, त्याच्यामध्ये अप्लाइड आर्ट्स इथे आपल्या इथे आहे. डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंडर, स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्सच्या अंडर इथे आपल्याकडे फक्त अप्लाइड आर्ट्स आहे. अप्लाइड आर्ट्सच्या अंडर ही जी मुलं काम करतात, तिथं आपण जर ह्यांचा करिक्युलम बघितला ना, तर हा पूर्णपणे 90% ते 95% सगळं प्रॅक्टिकल आहे. सो प्रॅक्टिकल ओरिएंटेड म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं वर्क इथे वेगळं असतं. प्रत्येकाचा टास्क हा सेम असतो. म्हणजे फॅकल्टी कोणाला 1 तास देतात, पण त्याचे आउटकम्स जे आहेत ते खूप वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक स्टुडंटच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही बघितलं पूर्ण प्रदर्शन, त्याच्यामध्ये आउटकम्स हे पूर्णपणे वेगळे आहेत. सो तुम्हाला जी विविधता इथे बघायला मिळते किंवा मुलांचे जे आयडियाज आहेत, ज्याच्या थ्रू व्हिज्युअल कम्युनिकेशन ते करतात इथे. सो व्हिज्युअली कम्युनिकेशन करतात थ्रू त्यांच्या कलर स्कीमवरून, त्यांच्या ड्रॉइंग्सवरून, इलस्ट्रेशन्सवरून, त्यांच्या लेआउटवरून, त्यांच्या टायपोग्राफीवरून, कॅलिग्राफीवरून, त्या गोष्टी त्यांच्या वाखाणण्याजोग्यात. तर मी विनंती करते सगळ्यांना, पुणेकरांना आणि मावळ माना, की तुम्ही नक्की इथे या. आकुर्डीमध्ये डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रदर्शन 10 ते 18 एप्रिल 2026 पर्यंत 10 ते 7 या टाईममध्ये तुम्हाला खुले असणार आहे. हे पूर्ण विनामूल्य आहे आणि तुम्हाला इथे आल्यानंतर म्हणजे नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्हाला नक्कीच वेगळ्या गोष्टी बघायला मिळेल, हे मी सांगते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. खूप छान प्रकारे माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आणि नक्कीच सगळ्यांनी, पुणेकरांनी, मावळकरांनी आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनीच या ठिकाणी यायचं आणि प्रदर्शनाचा आनंद घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.